तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम। भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष कालवश कालकथित बौद्धाचार्यांचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या विचारांना सविनय जय भीम। या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चालणाऱ्या धम्म कार्यात पंचांग प्रणाम। या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या विचारांना सविनय जय भीम। वर्षावासाच्या निमित्ताने नांदेड जिल्हा उत्तर आयोजित प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा माझ्याकडे एक विषय दिलेला आहे, तो विषय म्हणजे महामंगल सुत्त। मी लोकडे सुरेश, बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आहे। माझ्याकडे जो विषय दिलेला आहे महामंगल सुत्त। तथागत भगवान बुद्धाने माणसाच्या हितासाठी, माणसाच्या कल्याणासाठी कशा पद्धतीने जीवन जगावं यासाठीचा हा विशुद्धीचा मार्ग ह्या ठिकाणी दाखवलेला आहे। ज्यावेळी तथागत भगवान बुद्धाने आपला धम्म वेगवेगळ्या सुत्तातून त्याने सांगितलेला आहे, त्यामध्ये महामंगल सुत्त एक आहे। या सुत्तात मानवाचे कल्याण कसे होईल, मानव कशा पद्धतीने सुखी होईल हे तथागताने सांगितलेले आहे। हे महामंगल सुत्त म्हणजे 38 प्रकारचे शुभ कर्म सांगितलेले आहेत। ते मानवाच्या हितसुखासाठी, कल्याणाप्रती आहेत। हे महामंगल सुत्त आपण समजून घेणार आहोत। हे महामंगल सुत्त भगवान बुद्ध अनाथ पिंडकाच्या जेतवनात राहत असताना श्रावस्ती नगरीमध्ये अनेक विद्वान ज्ञानी लोक मानवाच्या कल्याणासाठी विचार विनिमय करीत होते। तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये राहत असताना त्यांच्या श्रावस्तीमध्ये अनेक विद्वान ज्ञानी एकत्रित जमले आणि एकत्रित जमून मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी कोणता विचार त्या ठिकाणी योग्य आहे याच्यावर ते विचार विनिमय करीत होते। परंतु या विद्वानामध्ये कोणाचे एकमत होत नव्हते। जे अनेक विद्वान त्या बैठकीमध्ये होते त्यांचं एकमत त्या ठिकाणी विचार विनिमय ह्या ठिकाणी होत नव्हते। त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला। होता। कोणी त्या ठिकाणी वदंत म्हणे की देवपूजा केल्याने मानवाचं मंगल त्याच्यामध्ये होत असते। काही जण त्या ठिकाणी म्हणत आहेत की उपास तपास केल्याने सुख मिळते। त्या चर्चेमध्ये अनेक लोक भाग घेत असताना असे काही म्हणत आहेत की देवपूजा केल्याच्या नंतर त्याच्या जीवनाचं मंगल होते। तर काही जण त्या ठिकाणी म्हणत आहेत की उपास तपास देहाला त्या ठिकाणी जर उपास तपास केल्याने सुख मिळते। कोणी म्हणे यज्ञत्याग केल्याने सुख प्राप्त होते। काही लोक त्या ठिकाणी म्हणत होते की यज्ञत्याग केल्याने त्या ठिकाणी सुख प्राप्त होते। कोणी म्हणे दान धर्म केल्याच्या नंतर। त्याच्यामधले अनेक लोकांनी आपले वेगवेगळे मत त्या ठिकाणी मांडलेले आहे। काही लोक म्हणत होते की दान धर्म केल्याने माणूस सुखी होतो। कोणी म्हणे तीर्थयात्रा केल्याच्या नंतर, ज्यावेळेस अनेक लोक देवदेवतेला, वेगवेगळ्या देवदेवतेला जातात, दर्शन करतात आणि अशा पद्धतीच्या देवदेवतेला तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर मानवाच्या जीवनामध्ये सुख निर्माण होते, असं काही जणांचं मत त्या ठिकाणी होतं। असे अनेक प्रकारचे विचार या विद्वानांच्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी चर्चेले गेले। तेव्हा त्या विद्वानामध्ये एक देवता म्हणजे ज्ञानी मनुष्य, सुज्ञ माणूस म्हणाला, आपण आपापसात असं भांडण करण्यापेक्षा
आपण असा एकामेकामध्ये भांडण करत बसण्यापेक्षा तथागत भगवान बुद्ध अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये आहे. अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये तथागत भगवान बुद्ध आहेत. आपण तिथे जाऊया आणि मानवाच्या कल्याणाविषयी त्यांना विचारूया. मला खात्री आहे, मला असं वाटते की ते योग्य अशा पद्धतीने आपण सर्वांना मार्गदर्शन करतील. चला आपण जेतवनात जाऊया असं म्हणून ते सर्वजण तथागत भगवान बुद्धापाशी गेले आणि भगवान बुद्धांना त्या ठिकाणी विचारलं गेले की जगामध्ये उत्तम मंगल कोणत्या पद्धतीचे आहे, कोणतं कुशल कर्म केल्याच्या नंतर, कोणतं कार्य केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सुख मिळते, शांती मिळते. अशा पद्धतीचे विचार विनिमय करण्यासाठी, भगवंताला विचारण्यासाठी हे सर्व सुज्ञ लोक भगवंताकडे गेलेले आहेत आणि भगवंताकडे जाऊन त्यांना वंदन करून त्यांना विचारतात, भगवान या जगामध्ये मंगलसूत्र काय आहे? मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी अशा पद्धतीचं कोणत्या पद्धतीचं जीवन व्यतीत केल्याच्या नंतर त्याला सुख, शांती, समृद्धी मिळते? तेव्हा तथागत भगवान बुद्धाने खालील पद्धतीचे सुभाषित त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू अखंग माना स्वत्थानं बुर्हि मंगल मुथम. स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवानी आणि मनुष्याने मंगलाविषयी अनेक मत त्या ठिकाणी सांगितलेले आहे. तेव्हा तुमचे काय मत आहे असं त्या ठिकाणी भगवंतांना विचारलं गेलं. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात, असे वनाच बालान पंडितानच सेवन पूजाच पूजनी या नगेत मंगल मुत्तम. पूज्य लोकांची पूजा करणे. तथागत भगवान बुद्ध त्या सुभाषितामध्ये म्हणतात की पूज्य लोकांची पूजा करणं, जे लोक पूजा करण्यासाठी योग्य आहेत अशा लोकांची आपण पूजन केलं पाहिजे. त्यांचे गुण, त्यांचे जे काही चांगले गुण आहेत, पूज्य लोकांच्या अंगी असलेले जे सद्गुण आहेत, त्या सद्गुणाला अनुसरून आपण त्या पद्धतीने जीवन जगणे हे उत्तम मंगल आहे. उदाहरणामध्ये व्यसनी, जुगारी, व्यभिचारी, गुंड, चोर, खुनी, आळशी माणसाशी संगत करू नका. तथागत भगवान बुद्ध तिथं जेतवनामध्ये सांगत असताना की पूज्य लोकांची पूजा करा, त्यांचे सद्गुण आपल्या अंगी करा, परंतु त्यांच्या अंगी असलेले जे काही दुर्गुण आहेत, जे काही व्यसन त्यांना जडलेलं आहे, एखाद्या वेळेस ते जुगारी असू शकतील, ते व्यभिचारी असू शकतील, ते गुंड असू शकतील, ते चोर असू शकतील, ते खुनी असू शकतील, ते आळशी असू शकतील. अशा व्यक्तीची तुम्ही संगत करू नका, कारण त्यामुळे आपणही त्यांच्याप्रमाणे आपण जर त्यांच्या संगत केला तर त्यांचे जे काही वाईट विकार आहेत, त्यांचे जे काही वाईट गुण आहेत, ते गुण आपल्यामध्ये येतील. म्हणून त्या दुर्गुणापासून आपण दूर राहण्यासाठी त्यांची संगत करू नका, दुर्जनांची संगत करू नका, असं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी त्या सर्व लोकांना सांगत आहेत. म्हणून सज्जनाची संगत करा. तथागत भगवान बुद्ध तिथे म्हणत आहेत की सज्जन माणसाची, ज्यांच्यामध्ये चांगले सद्गुण आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घेता येईल अशा पद्धतीचे गुण आहेत, अशा सज्जन व्यक्तीची आपण काय करा, संगत करा. आणि दुर्जन व्यक्तीची, ज्यांच्याकडे वाईट विकार आहेत, जे आपल्याला वेगवेगळ्या व्यसनामध्ये पाडू शकतात, असण्या दुर्गुण व्यक्तीपासून आपण दूर राहा. अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धने तिथे सांगितलेले आहे. उदाहरण सांगत असताना म्हणतात, संत कबीर आपल्या एका दोह्यामध्ये म्हणतात, संगत करे बडे की तो बडत बडत जाय रे. संत कबीर या दोह्यामध्ये म्हणतात, संगत करे बडे की तो बडत बडत जाय रे, संगत करे गदे की फिर फिर गोता खाय रे. जर आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या व्यक्तीची जर संगत केलं तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या वर्तनामध्ये बदल होत 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 चांगल्या पद्धतीचं वर्तन आपल्या जीवनामध्ये होत असते. परंतु जर आपण
वाईट विचारांच्या लोकांप्रती जर संगत केला तर आपल्याला त्या ठिकाणी अशी वेळ येईल एखाद्या वेळेस की आपण त्या ठिकाणी पश्चातापाची वेळ आपल्यावर येईल. म्हणून संगत करे गदे की फिर गोता खाय रे, अशा पद्धतीचं हे कबीराचं दोहे आहे. एक म्हण त्या ठिकाणी म्हटलेले आहे, सज्जनाचे चाकर व्हावे, चांगल्या माणसाची आपण चाकरी करावी, परंतु वेड्याचे धनी होऊ नये. वेळ प्रसंगी आपण चांगल्या माणसाचे सद्गुणाचे आपण पाय धरले पाहिजे, त्यांच्या पायाशी बसलं पाहिजे, कारण त्यांच्या गुणामुळे आपले सद्गुण आपल्या अंगामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असतात. परंतु वेड्याचे कधी संगत करू नये किंवा वेड्याचा कधी धनी होऊ नये, त्याने मनाला दुःख होईल. वेड्याबरोबरच आपणही वेड्यामध्ये जमा होऊ. म्हणून तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात की मूर्खाची संगत न करणे, शहाण्या मार्गाची संगत करणे. त्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी सुभाषित म्हणतात, पतिरूपदेश वासोच पुब्बेच कतपुय्यता आत्त समापनिधीच एतं मंगलमुत्तमं. कुशलस्थळी वास करणे, ज्या ठिकाणी आपण वास्तव्याला आहोत अशा चांगल्या ठिकाणी जर आपण वास्तव्याला असाल तर आजूबाजूच्या परिसरांचा आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो. जर चांगल्या ठिकाणी असाल, चांगल्या ठिकाणी राहत असताना सद्ग्रस्त व्यक्ती असतील, चांगले व्यक्ती असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर त्या ठिकाणी पडत असतो. आणि जर अनुकूल स्थळी जर वास करत नसाल, दुर्जन ठिकाणी जर वास करत असाल, निवास करत असाल तर त्यांचा सुद्धा वाईट संगतीचा, वाईट गुणांचा, स्थळांचा सुद्धा आपल्या जीवनावर निश्चितच त्या ठिकाणी परिणाम होत असतो. म्हणून बुद्ध म्हणतात, अनुकूल स्थळी वास करणे, शुभ गोष्टी संपादन करणे, चांगल्या गोष्टी संपादन केल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये. स्वतःला सन्मार्गावर लावणे म्हणजे ज्या ठिकाणी राहू तिथे लोकवस्ती, चांगली संस्कृती असावी. ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत, ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करणार आहोत तिथला परिसर हा चांगला असला पाहिजे, तिथली लोकवस्ती चांगली असली पाहिजे. म्हणजे सुसंस्कृती सुद्धा तिथली चांगली असावी लागते. आपल्या परिवाराला, आपल्या मुलांना जिथून चांगले संस्कार होतील, ज्या ठिकाणी आपण निवास करणार आहोत त्या परिसरांचा आपल्यावर तर त्याचा परिणाम होणारच आहे, परंतु आपल्या मुलावरही, आपल्या मुलीवरही, आपल्या सगळ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे, कशा पद्धतीचे संस्कार होतील अशा पद्धतीच्या ठिकाणी, अशा चांगल्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वास्तव्याला राहिलं पाहिजे. त्या ठिकाणाहून आपल्या संपत्तीचे रक्षण झालं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत, जे काही आपण कष्टाने, मेहनतीनं जे काही आपण संपत्ती कमवलेली आहे त्या संपत्तीचं तिचे रक्षण व्हायला पाहिजे. जर त्या ठिकाणी रक्षण होत नसेल, जर त्या ठिकाणची जी राहणारी आपण ज्या ठिकाणी अनुकूल स्थळी आपण जिथे राहणार आहोत त्या ठिकाणी जर चांगलं वातावरण असेल, अनुकूल स्थळ नसेल तर आपण त्या ठिकाणी चांगलं राहू शकणार नाही. त्यामुळे मनाला मानसिकता त्या ठिकाणी निर्माण होते, मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो, आपल्याला तिथे समाधान वाटणार नाही. म्हणून आपलं मन समाधान राहण्यासाठी, आपल्या कुटुंबाला समाधान ठेवण्यासाठी, आपले मुलं बाळ सुसंस्कारित करण्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार लादण्यासाठी आपण अनुकूल स्थळी वास करणे. जर अशा पद्धतीने जर तुमच्या अनुकूल स्थळी जर वास करत असाल तर ते उत्तम मंगल आहे, असं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी जे काही उपासक उपासिका त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलेले आहेत, त्यांना जे विद्वान लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत त्या विद्वान लोकांना तथागत भगवान बुद्ध महामंगल सूत्र काय आहे हे त्या ठिकाणी समजावून सांगत आहे. बाहू ससंचसी पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा येते मंगलमुत्तमं. तथागत भगवान बुद्ध पुढे सांगत असताना म्हणतात, माणसाच्या अंगी बहुश्रुतपणा असला पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीचे कौशल्य त्याच्या अंगी असले पाहिजे. एकच कौशल्य माणसाला विकसित करू शकत नाही. म्हणून मनुष्य हा बहुश्रुतपणा असलेला पाहिजे, वेगवेगळ्या कला संपादन केलेला असला पाहिजे, ज्याच्या अंगी विनय आहे, ज्याच्यामध्ये विनयता आहे, नम्रता आहे, योग्य तेच भाषण करणे,
जो व्यक्ती विनयशील आहे तो विनयशील व्यक्ती हा योग्यतेचं आपले वर्तन करत असतो, योग्यतेचं ते भाषण आपले देत असतो, तेच उत्तम मंगल आहे. आपले जीवन, आपला परिवार सुखी राहण्यासाठी आपल्याला अनेक कौशल्य त्या ठिकाणी आत्मसात केलेले पाहिजे. आपला परिवार सुखी राहण्यासाठी, समृद्धी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कला कौशल्य आपल्या अंगी असणे आणि विनम्रता आपल्या अंगी असणे हे अतिशय उत्तम मंगल आहे, असं तथागत भगवान बुद्धांनी तिथे सांगितलेलं आहे. पुढचं उत्तम मंगल सुद्धा सांगत असताना तथागत भगवान बुद्ध म्हणतात, माता पितू पठ्ठानं पुत्र दारस संग हो अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं. ज्या आईने 9 महिने 9 दिवस उदरे बाळगून अनंत यातना सहन करून तळ हाताच्या फुडाप्रमाणे जिनं जपलं, त्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्याला बोलायला शिकवलं, जिने चालायला शिकवलं, जिला चांगले सुसंस्कार आपल्यावर घडवल्याला शिकवलं, अशा आईवडिलाच्या प्रती निष्ठा आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. म्हणून तथागत भगवान बुद्ध एका सुत्तामध्ये म्हणतात, सिग्गालाला म्हणतात, त्या ठिकाणी राजगृहामध्ये नगरीमध्ये एक श्रीमंत राहत होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. हा जो नागरिक होता, श्रीमंत जो व्यक्ती होता, तो भगवंताचा उपासक होता. तो दररोज विहारामध्ये जायचा, भगवंताचं दररोज त्या ठिकाणी त्यांचं जे सांगितलेलं आहे, जे भगवंताची वाणी तो दररोज ऐकायचा. परंतु त्याचा हा एकुलता एक मुलगा भगवंताच्या विचारापासून विरक्त होता आणि हा जो सदग्रस्त आहे तो त्या ठिकाणी वय झालेलं होतं, पूर्ण त्याचं वय झालेलं होतं. आता अंतिम समय त्याचा जवळ आलेला होता. तेव्हा आपल्या एकुलत्या एक मुलाला, शिग्गालाला त्याने जवळ बोलवलं आणि जवळ बोलून शिग्गालाला तो म्हणत आहे, शिग्गाल, माझं वय आता संपलेलं आहे. मी आता काही दिवसामध्येच त्या ठिकाणी माझी जीवन यात्रा या ठिकाणी संपत आहे. तेव्हा तू माझं या शेवटच्या क्षणामध्ये मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तू वाग, तरच तुझ्या जीवनामध्ये चांगलं आहे. तेव्हा त्या सिग्गालाला वाटलं आता आपले वडील मरणार आहेत, तेव्हा त्यांची अंतिम इच्छा जी आहे ते सांगत आहेत ते पूर्ण करावं या उद्देशाने त्या सिग्गालाला त्या ठिकाणी त्यांचा जे वडील आहेत सांगतात की तू मी मरण पावल्याच्या नंतर तू दररोज 6 दिशांची तू काय करीत राहा, पूजा करीत राहा. म्हणून शिग्गाला आपले वडील मरण पावल्याच्या नंतर दररोज सकाळी नदीवर जातो, आंघोळ करतो. आंघोळ केल्याच्या नंतर त्या ओल्या कपड्यानेशी त्या ठिकाणी 6 दिशाची त्या ठिकाणी पूजा करतो. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशा, वरची दिशा आणि खालची दिशा या 6 दिशेचं त्या ठिकाणी पूजा करत असतो. त्याच स्थळामध्ये तथागत भगवान बुद्ध तिथे राहत असतात आणि सकाळी सकाळी भगवान बुद्ध त्या ठिकाणी भिक्षाटनासाठी जात असताना हा सिग्गाल सकाळी सकाळी आंघोळ करतो आणि त्या ठिकाणी 6 दिशाची पूजा करत असताना भगवंताला त्या ठिकाणी तो सिग्गाल दिसतो. तेव्हा सिग्गाल भगवंत त्या सिग्गाला म्हणतात, ज्या मनुष्याला 6 दिशा पूजा करायची आहे त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध त्या सिग्गालाला म्हणतात, ज्या मनुष्याला 6 दिशाची पूजा करायची आहे त्याने प्रथम 4 कर्मक्लेशाचा त्याग केला पाहिजे. त्याने 4 कारणाने पाप कर्म करू नये आणि 6 पद्धतीच्या संपत्तीच्या नाशापासून त्याने अलिप्त राहिलं पाहिजे. तरच तो चांगल्या पद्धतीनं त्या 6 दिशाची पूजा करू शकतो. हे उत्तम मंगल आहे. हे तथागत भगवान बुद्धांनी शिग्गालाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तीच त्या ठिकाणी तेच महामंगलसूत्र आहे असं तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आई वडील ही आपली पूर्व दिशा आहे. त्यांच्यासारखे दुसरे दैवत नाही. त्यांची सेवा करा. तर पत्नी आपली पश्चिम दिशा आहे
आपल्या परिवाराची सेवा करणे व आपल्या संपत्तीचे रक्षण करणे, त्याच पद्धतीने आपल्या आईवडिलांची तर सेवा करणे हे उत्तम मंगल आहेच आहे। परंतु आपले जे मुलं आहेत, मुली आहेत, आपला जो परिवार आहे, आपल्या या परिवाराचा उत्तम पद्धतीने सांभाळ करणं हे आपलं उत्तम पद्धतीचं काय आहे, मंगल आहे। आपल्या परिवाराची सेवा करणे, आपल्या संपत्तीचे रक्षण करणे आपले कर्तव्य त्या ठिकाणी आहे। सर्वाशी राहत असताना, वागत असताना सौजन्याने वागणे। मुले आपल्या वंशाचा वारसा चालवणारे असतात, म्हणून आपल्या मुलावरही सुसंस्कार चांगले करणे, चांगले संस्कार करणे हे आपल्या चांगल्या आईवडिलांचे लक्षण आहे। जर आपल्या मुलींना चांगल्या पद्धतीचे सुसंस्कार त्या ठिकाणी देऊ शकलो नसाल, तर आपण त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर ज्यावेळेस वृद्धत्व येईल त्यावेळेस आपली सेवा ते करू शकणार नाहीत। म्हणून तथागत भगवान बुद्ध असे म्हणतात की आपल्या आईवडिलाची सेवा करणे, मुलाबाळांचा सांभाळ करणे हे उत्तम मंगल आहे। त्यानंतर म्हणतात दानच धम्मचर्याच यात कानच संग हो, अन्न वज्जानी कम्मानी एतं मंगलमुत्तम। दान करणे, आपण ज्या कष्टाने, मेहनतीने, जे काही परिश्रमाने आपण जे काही कमवलेले आहे, त्या कमवलेल्या पैशातून आपण सत्कर्मासाठी, चांगल्या पुण्यकर्मासाठी दान दिले पाहिजे आणि धम्माचरण केलं पाहिजे, धम्माचा आचरण आपण केलं पाहिजे। आपतेष्टांचा आदर सत्कार आपण केला पाहिजे। जे आपल्या प्रती मोठे आहेत, आपली आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहेत, त्यांच्या प्रती आपण आदर सत्कार आपण त्याला केला पाहिजे। पापकर्मापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे। जे काही वाईट विकार आहेत, ज्यांच्यामुळे आपण त्या ठिकाणी जे काही पापकर्म करतो, त्या पापकर्मापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे। योग्य करण्यासाठी योग्य व्यक्तीला दान दिलं पाहिजे। दान देत असताना सुद्धा अनेक व्यक्तीला आपण त्या ठिकाणी दान देतो। खरंच ज्या व्यक्तीला दानाची आवश्यकता आहे, एखादा गरीब माणूस आहे, खूप त्याला पैशाची गरज आहे, अशा व्यक्तीला आपण दान दिलं पाहिजे। दानाचे अनेक प्रकार आहेत, दानाचे अनेक त्या ठिकाणी प्रकार आहेत। मग ते वस्त्रदान असेल, एखाद्याला वस्त्राची गरज आहे, अशा व्यक्तीला आपण वस्त्रदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे। या जगामध्ये अनेक गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना अन्नाची गरज आहे, अशा व्यक्तींना आपण अन्नदान केलं पाहिजे। काही ठिकाणी श्रमदान केलं पाहिजे, श्रमसुद्धा अत्यंत आवश्यक आहे। रक्तदान केलं पाहिजे। अनेक व्यक्तीला एखाद्या वेळेस मनुष्य हा बिमार पडला, दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्याला रक्ताची जर आवश्यकता असेल, तर त्या ठिकाणी आपल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचत असेल, तो मृत्यूतून त्या ठिकाणी जर वाचत असेल, तर अशा वेळेस सुद्धा रक्तदान सुद्धा आपण केलं पाहिजे। द्रव्यदान केलं पाहिजे, अवयदान केलं पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीचे दान आहे। मग आपण एखाद्या अंध व्यक्ती आहे, अशा अंध व्यक्तीला आपण नेत्रदान सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो, अवयवदान त्या ठिकाणी देऊ शकतो, की एखाद्या दानामुळे दुसऱ्याचं मंगल होईल, त्यांचं चांगलं होईल, त्यांच्या जीवनामध्ये चांगली वृत्ती निर्माण होईल, त्यांचे सद्गुण त्यांच्यामध्ये निर्माण होतील। आपल्या केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांच्या जीवनामध्ये चांगलं जर होत असेल, तर अशा आपण दान पारमिता ज्या तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहे, त्या दान पारमिता आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारल्या केल्या पाहिजेत। त्यांना आपण दान करते ते आपल्याला धन्यवाद देतात। ज्या व्यक्तींना आपण दान देत असतो, त्या दान दिल्याच्या नंतर ते व्यक्ती आपल्या प्रती कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करीत असतात, आपले धन्यवाद व्यक्त करत असतात, आपल्या प्रती ते मंगल कामना करीत असतात। अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धाने ही दान पारमिता या ठिकाणी सांगितलेले आहे। दान करणे म्हणजेच हे महामंगल सूत्रामध्ये पुण्यकर्म आहे, असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे। पुढे आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्यसो एतं मंगलमुत्तम। आपण राहत असताना
वागत असताना, बोलत असताना कायेने, वाचने, म्हणाने आपण चांगल्या पद्धतीने कर्म केलं पाहिजे. कायेने म्हणजे आपल्या शरीरानं कोणत्याही पद्धतीचे आपल्या शरीरानं दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याला वेदना होतील अशा पद्धतीचे अकुशल कर्म आपल्या शरीराने करता कामा नये. वाचेचे पुण्य कर्म, आपण जे वाचा बोलत आहोत, आपण बोलल्याच्या नंतर दुसऱ्याला कठोर बोलता कामा नये, दुसऱ्याला अपमानित करता कामा नये, दुसऱ्याला खालून हाणून पाणून बोलणे हे कामा नये की ज्यामुळे दुसऱ्याला वाईट वाटेल, दुसऱ्याला दुःख वाटेल अशा पद्धतीची वाचा असता कामा नये. म्हणून कोणते पाप न करणे, आपण जे जीवन जगत असताना कोणत्याही पद्धतीच्या पापापासून आपण दूर राहणे. शुभ कार्यामध्ये, चांगल्या कामामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. मद्यपान न करणे, जे तथागत भगवान बुद्धाने 5 शील सांगितलेले आहेत त्या शीलाचा आपण पालन केलं पाहिजे. पानातिपाता वेरमणी शिक्कापदं समादियामि, आदिन्नादाना वेरमणी शिक्कापदं समादियामि, कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्कापदं समादियामि, मुसावादा वेरमणी शिक्कापदं समादियामि, सुरा मिरय्य मज्ज पमादठाना वेरमणी शिक्कापदं समादियामि. हे तथागत भगवान बुद्धाने मानवाच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी स्वतःला त्या ठिकाणी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी एक दिलेली मापपट्टी आहे, मोजपट्टी आहे. जो व्यक्ती आपण वागत असताना कशा पद्धतीने वागतो या 5 शिलाचं तो पालन करतो का, जर समजा त्या 5 शिलाचं पालन करत असेल तर ते पुण्यकर्म आहे असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. धम्मकार्यामध्ये त्या ठिकाणी आपण तत्पर राहिले पाहिजे. धम्मकार्य केल्याने मन प्रसन्न होते. कोणतेही काम चांगल्या पद्धतीने मन लावून, जीव लावून त्याच्यामध्ये कराल तर आपल्या मनाला खूप आनंद वाटतो. जन्मनामध्ये जो व्यक्ती चांगल्या पद्धतीचे काम करतो त्याचं जनमानसामध्ये नाव होते. आदराने लोक त्यांच्याकडे पाहतात, आदर सत्कार करतात, त्यांचा मान मोठेपणा ठेवतात. हेच उत्तम मंगल आहे असं तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. गारवोच निवातोच संतुटीच कतयुता कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं. क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, मनुष्यामध्ये अंगी आपल्या लीनता असली पाहिजे. सज्जनाचे दर्शन घेतले पाहिजे. जो लोक चांगले आहेत, सद्गुणाने भरलेले आहेत, अशा व्यक्तींचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, त्यांची भेट घेतलं पाहिजे, त्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य अशा पद्धतीचं धम्मश्रवण आपण केलं पाहिजे. धम्माचे ज्या ठिकाणी पायिक आहेत, पूजने भदंत आहेत, अशा भंतेकडून आपण प्रवचन ऐकलं पाहिजे. वेळोवेळी त्यांच्याकडे गेलं पाहिजे, वेळोवेळी त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि आपल्या चित्तामध्ये, आपल्या देहामध्ये चांगले वर्तन आपण निर्माण करण्यासाठी निर्माण केले पाहिजे. हेच उत्तम मंगल आहे. अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धाने मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी हे उत्तम मंगल या ठिकाणी सांगितलेले आहे. तपोच ब्रह्मचर्याचं आर्य सच्चन दसनं निब्बाण सचक्रियाचं एतं मंगलमुत्तमं. तपश्चर्याचे पालन करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, आर्य सत्याला जाणणे आणि निर्वाणाचा साक्षात्कार अनुभव घेणे म्हणजे विकारातून मुक्त होणे, तृष्णेतून मुक्त होणे. फुट्टस लोकधम्मेहि चित्तं व्यसनं कंपती असुकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. ज्याचे मन लोकधम्माने विचलित होत नाही. तथागत भगवान बुद्धाने लोकधम्माचे जे कसोट्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या कसोट्याचा योग्य वेळी योग्य उपयोग आपण केला पाहिजे. लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख
हे लोकधम्माचे 8 कड्या तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. यांचा जर आपण अंगीकार केला तर एता दिसानी कतवानंग सबरथंग पराजिता सबत्त सोती गच्छन्ति संस्ते संग मंगलमुत्तमं. वरील प्रमाणे कार्य करून सर्वत्र अपराजित राहून लोक कल्याणाला प्राप्त करतात. ते श्रेष्ठ आणि सर्वसामान्य माणसाची उन्नती होते. हे उत्तम मार्ग तथागत भगवान बुद्धांनी मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी सांगितलेले आहेत. आपण सर्वांनी शांत चित्ताने माझं या ठिकाणी प्रवचन ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम.